घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून शहादा पालिकेच्या सभेत गोंधळ। शहादा येथील नगर परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घनकचरा व्यवस्थापन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाला। यावेळी नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याने सभागृहाचे वातावरण तापले होते। सभागृहात बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर टक्केवारीचा आरोप केल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला। यावेळी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी श्री वाल्हे यांना कलम 81 पोटकलम 7 अन्वये 3 सभांसाठी निलंबित करण्याची सूचना सभागृहात केली। शहादा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी 29 मे रोजी दुपारी पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्षा माधवी पाटील आणि मुख्य अधिकारी साजिद पिंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। सभेत अजेंड्यावरील 30 विषयांपैकी 12 विषय मंजूर करण्यात आले, तर 4 विषय विविध कारणांमुळे स्थगित करण्यात आले। उर्वरित 14 विषय नामंजूर करण्यात आले। सभेदरम्यान नगरसेवकांनी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली। तसेच नगरसेवक मुनेश जगदेव यांनी पालिकेच्या शाळांची इमारत मोडकळीस आल्याचा मुद्दा उपस्थित करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली, अन्यथा विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली। या विषयावरही सभेत सविस्तर चर्चा झाली। यावेळी उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या लेखी मागणीनुसार कुकडेल परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली। दरम्यान घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावरून सभेत सर्वाधिक खडाजंगी पाहायला मिळाली। घनकचरा व्यवस्थापनासाठी 1,89,00,000 रुपयांचा निधी प्राप्त झाला असून मात्र भाजपचे नगरसेवक संतोष वाल्हे यांनी या विषयाला तीव्र विरोध दर्शवत निधी परत जाऊ द्या पण मंजुरी देणार नाही, टक्केवारीसाठी हा निधी मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप केला। यानंतर सभागृहात जोरदार शाब्दिक वाद निर्माण झाला। यावेळी वाल्हे यांनी बांधकाम विभागाचे विषय पटलावर घेत नसल्याची खंत व्यक्त केली। शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता नगर परिषद हद्दीतील विविध योजना अंतर्गत रस्ते विकास कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। यामध्ये शिवतीर्थ ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे ठरले। यावेळी आयत्या वेळी आलेल्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली, त्यातील काही मंजूर तर काही विषय स्थगित ठेवण्यात आले। सभेत भाजपचे प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी, हरीश पाटील, मुनेश जगदेव, ॲडव्होकेट दानिश पठाण, वसीम तेली, ललित छाजेड, सागर मराठे, भावना कदम यांच्यासह अन्य नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला। मुळात लोकशाहीमध्ये कुठल्याही विषयावर सविस्तर चर्चा होणे, मतभेद होणे हे स्वाभाविक आहे, परंतु कुठल्याही गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे। वाद त्याला आपण म्हणू शकत नाही, मतभेद आपण त्याला म्हणूया। वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळे विचारधारा असते, त्या हिशोबाने सगळेजण बोलत असतात, परंतु वाद नसून हे मतभेद आहेत, त्याच्यावर सखोल चर्चा होते आणि बहुमताने ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्याच्यावर आपण कायदेशीररित्या निर्णय घेत असतो। त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती की शहरवासियांना वाटत असेल की वाद सुरू आहेत, निश्चितपणाने मतभेद आहेत, परंतु ते कालांतराने सुटतील याचा देखील आत्मविश्वास मला आहे। संतोष वाल्हे त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे। कुठल्याही पुराव्याशिवाय जेव्हा आपण बोलतो तेव्हा निश्चितपणाने ज्या पक्षाला, ज्या लोकप्रतिनिधींना, ज्या लोकांना आपण त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यांचा तो एक प्रकारे अवमान आहे। कदाचित भावनेच्या भरात त्यांच्याकडनं जास्त बोललं गेलं असेल, परंतु माझी त्यांना देखील विनंती आहे, त्यांच्या गटनेत्यांना विनंती आहे, सन्माननीय आमदार साहेबांना विनंती आहे की आपण सभेचा प्रोटोकॉल, सभेमध्ये काय बोललं पाहिजे याचं थोडंफार भान असू द्यावं। त्यांना देखील माझी विनंती आहे, आपण सातत्याने जर वादच घालत राहिलो, आरोपच करत राहिलो, ज्याला कुठलाही आधार नसेल तर निश्चितपणाने प्रशासनावर त्याचा दूरगामी परिणाम होतो। याची देखील विनंती, याचं देखील भान त्यांना असलं पाहिजे। खरं तर एक जबाबदार बांधकाम सभापती ते देखील आहेत, त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, ही अपेक्षा त्यांच्याकडनं मी करतो। समज लोकांमध्ये आहे की बुवा शहादाचे सगळे विकासाचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत, तसं नाही आहे। आज शहादा शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांना त्याची दुरुस्ती व्हावी, नव्याने बांधण्यात यावं अशा प्रकारची मंजुरी सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजूर केलेली आहे। त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल तिथपर्यंत, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर सिद्धार्थनगर, त्याच्यानंतर स्टेट बँक ते मोहिदा चौफुली आणि गॅस गोडाऊनचा जो मुख्य रस्ता आहे, अशा 4-5 रस्त्यांना सर्वांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी सर्व जो लागेल तो निधी उपलब्ध करून लवकरात लवकर हे कामं करण्यासाठी देखील आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। त्यामुळे सर्वच
सगळं चुकीचं चाललेलं असा समज लोकांनी डोक्यातनं काढून टाकावा. लवकरच कामांना सुरुवात होईल. पावसाळा येतोय, खड्डे बुजवण्यासाठीचा सुद्धा एकमताने सर्वांनी विषय मंजूर केलेला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी सर्वजण कामाला लागतील एवढी सर्वांना मी आश्वासन देतो. धन्यवाद.